राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर बारामतीच्या शेजारी असलेल्या बहुचर्चित इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार दत्ता भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आपला स्वाभिमान आपलं विमान अशा प्रकारची बॅनरबाजी करत विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं एकंदर चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात दत्ता भरणे हेच 2024च्या निवडणुकीमध्ये उमेदवार असतील, म्हणजेच फिक्स आमदार असे आशयाचे पोस्टर जे दत्ता भरणेंच्या कार्यकर्त्यांकडून इंदापूरमध्ये झळकवण्यात आलेले आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधला जो उमेदवारीचा तणाव आहे तो वाढल्याचं पाहायला मिळते। खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी अंकिता पाटील ज्या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत, त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभेची आपली भूमिका स्पष्ट करा अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतर लोकसभेचं काम करू अशी भूमिका घेतलेली होती। मात्र त्यानंतर अजित पवार असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी त्यांची समजूत घातलेली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका मांडलेली होती आणि त्यामुळे अंकिता पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचं प्रामाणिकपणे काम केलेलं होतं। मात्र तसं असताना लोकसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसतोय तोच आता विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यामध्ये लढत होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। खरं तर हर्षवर्धन पाटील हे 2014 आणि 2019 साली पराभूत झालेले आहेत। दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केलेला आहे। त्यामुळं कुठेतरी आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यात लढत होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर हर्षवर्धन पाटील हे 2 वेळा अपक्ष लढलेले होते आणि त्यावेळी त्यांनी विमान चिन्हावर निवडणूक लढलेली होती। त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा चर्चा झाली आहे की कार्यकर्त्यांमध्ये आपला स्वाभिमान आपलं विमान अशा आशयाचे पोस्टर लागलेले आहेत। त्याचं कारण असं की या सध्या जी राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे, या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचं नाव घेतलं जाईल आणि त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती। मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटलांचं नाव वगळण्यात आलेलं आहे आणि त्यांचं नाव वगळल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे। विधानसभेमध्ये आपला अभिमान आपला स्वाभिमान आपलं विमान अशा आशयाचे पोस्टर्स लावलेले आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं देखील आमदार दत्ता भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी 2024चा फिक्स आमदार म्हणून दत्ता भरणे यांचे पोस्टर झळकवलेले आहेत। खरं तर इंदापूरमध्ये सध्या पोस्टर्स वॉर पाहायला मिळतंय। दोन्ही गटच्या कार्यकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे। इंदापूरची जागा आपल्याचकडे राहावी यासाठी दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडं विधान सभेची निवडणूक जी आहे ती अगदी 4 महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे। या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये विधानसभेची पूर्ण तयारी जी आहे ती दोन्ही पक्षांकडून दोन्ही कार्यकर्त्यांकडून केली जाते। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना जो आहे तो या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल आणि या निवडणुकीमध्ये सध्या हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जास्त सक्रिय आहेत, आक्रमक आहेत। ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना मदत केली गेली आणि त्याची उतराई होण्यासाठी आता विधानसभेची निवडणूक जी आहे ती विधानसभाची उमेदवारी आहे ती हर्षवर्धन पाटलांना देण्यात यावी असे इथले कार्यकर्ते सांगतायत। तर दुसरीकडे दत्ता भरणे यांचं काम जे आहे ते प्रभावी आहे। दत्ता भरणे यांनी विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दत्ता भरणे यांना संधी दिली जावी असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। खरं तर दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते पोस्टर वॉरच्या माध्यमातून आपापली भूमिका मांडत आहेत आणि त्याच पद्धतीनं सध्या विधानसभेचं चित्र जे आहे ते अगदी स्पष्ट होणार आहे। बारामती जवळचा हा तालुका असल्यानं त्याला महत्त्व आहे। विशेषतः हर्षवर्धन पाटील जे आहेत ते अजित पवारांवरती नाराज होते। गेल्या अनेक वर्षांपासूनचे त्यांच्यातलं जे सौख्य आहे ते सर्वश्रुत आहे। हर्षवर्धन पाटील प्रत्येक वेळी आरोप करायचे की बारामतीवाले म्हणजे अर्थात अजितदादा त्यांच्या मतदारसंघामध्ये पुरेसा निधी देत नाहीत। मात्र ज्यावेळीपासून दत्ता भरणे जे आहेत ते आमदार झालेले आहेत त्या 10 वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी जो आहे तो इंदापूरमध्ये
आलेला आहे। इंदापूरमध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामं झालेली आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा दत्ता भरणे यांना वाटतंय की आता पुन्हा एकदा विधानसभेची संधी आपल्याला मिळावी। मात्र या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील देखील तितक्याच ताकदीनं काम करत आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये 2 वेळा पराभव झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील देखील त्यांनी आपली ताकद जी आहे ती या मतदारसंघामध्ये लावलेली आहे। ही जागा जिंकण्यासाठी आता हर्षवर्धन पाटील यांनी देखील कंबर कसलेली आहे। खरं तर हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते आहेत। पूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम केलेलं होतं। मात्र त्यांच्या पश्चात म्हणजे 2 वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपचं सक्रिय काम जे आहे ते त्यांनी सुरू केलेलं होतं। देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो। तर दुसरीकडे आमदार दत्ता भरणे यांचा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो। खरं तर हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दोन्ही जवळचे नेते आहेत। त्यामुळं या विधानसभा मतदारसंघामध्ये आता नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं आहेच। पण दुसरीकडे सध्याच्या कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर रंगलेलं आहे। ते पोस्टर वॉर थांबवण्यासाठी दोन्ही कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत। विधानसभा निवडणुका आत्ता अजून 3 महिन्यांनंतर विधानसभांची तयारी आहे। मात्र पूर्वबांधणी जी आहे ती कार्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे। खरं तर हर्षवर्धन पाटील यांना नुकतेच राष्ट्रीय साखर संघावर देखील काम करण्याची संधी दिलेली आहे। त्यामुळे त्यांची विधान परिषदेतली संधी जी आहे ती हुकल्याचं इथले कार्यकर्ते सांगतायत, जाणकार सांगतायत। मात्र हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेमध्ये काम करण्याची प्रबळ इच्छा जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केलेली आहे। 2014 असेल किंवा 19मध्ये पराभव झाला। मात्र त्यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष चिन्हावरती निवडणूक लढवली होती। अपक्ष म्हणून विमान चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि त्यामुळं विमान जे आहे ते त्यांना लाभदायी ठरतं। हे चिन्ह जे आहे ते लाभदायी ठरतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळं कार्यकर्ते पुन्हा एकदा आपला स्वाभिमान आपलं विमान असं म्हणत कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांकडं अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केलेली आहे। खरं तर हर्षवर्धन पाटील याबाबतची भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील। हर्षवर्धन पाटलांना नेमकं त्यांचे कार्यकर्ते कसं समजावून सांगतात किंवा हर्षवर्धन पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांची कशी समजूत घालतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडं दत्ता भरणे यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती ताकद लावलेली आहे। हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात कार्यकर्त्यांची फळी तयार केलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांचे गोडवे गायले जात होते, एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची आश्वासनं दिली जात होती। मात्र आता विधानसभा निवडणुकांपूर्वी या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये कटुता निर्माण झालेली आहे।